नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्योत्स्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9च्या वर्गाची गणित भाग 1 ची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 20 गुणांची आहे। प्रश्न पहिला अ, खालील विधानातील रिकाम्या जागा भरण्यासाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा। 5 गुणांसाठी बघा 4 पर्याय दिलेले आहेत, अचूक पर्याय निवडायचा आहे आणि त्या ठिकाणी लिहायचा आहे। 1 4 व 25 यांचे मध्यम प्रमाणपद पुढीलपैकी कोणते? त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे 10, म्हणून आपण त्या ठिकाणी सी लिहिले। दुसरे जे विधान आहे त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे 24। तिसरे 3x अधिक 5y बरोबर 9 आणि 5x अधिक 3y बरोबर 7, तर x अधिक y ची किंमत पुढीलपैकी कोणती आहे? 2, त्याचा ए पर्याय बरोबर आहे। चौथे विधान, पुढीलपैकी कोणते दोन चलातील रेषीय समीकरण नाही? त्याचा डी पर्याय आहे xy बरोबर 3। आणि पाचवे विधान, आयकरावरील नियमानुसार आयकर भरणाऱ्या व्यक्तीला टिंबटिंब म्हणतात, त्याचा ए पर्याय बरोबर आहे करदाता। ब प्रश्न, जोड्या लावा 5 गुणांसाठी। स्तंभ अ क्रिया आणि स्तंभ ब गुणधर्म यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत। 1 व्यस्त क्रिया, त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे। 2 एकांतर क्रिया, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे। 3 योग क्रिया, त्याची जोडी ई आहे। 4 वियोग क्रिया, त्याची जोडी बी आहे आणि 5 योग वियोग क्रिया, त्याची जोडी ए आहे। उत्तरांची तुम्ही सुद्धा व्यवस्थित खात्री करून घ्यायची आहे, कारण ही उत्तरे विद्यार्थ्यांनी लिहिलेली आहेत। क्वेश्चन 2, पुढील कृती पूर्ण करा। 2 कृती तुम्हाला 4 गुणांसाठी पूर्ण करायच्या आहेत। त्या ठिकाणी आपण कृती पूर्ण करून घेतलेली आहे। x अधिक y बरोबर 4, 2x वजा 5y बरोबर 1, एक सामायिक समीकरणे सोडवा। x बरोबर 3, x बरोबर 3 ही किंमत 1 मध्ये भरू, म्हणून 3x अधिक y बरोबर 4, म्हणून y बरोबर 4 वजा 3, म्हणून y बरोबर 1। 3 आणि 1 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे। क्वेश्चन 3, खालील उपप्रश्न सोडवा। 3 उपप्रश्न दिलेले आहेत। कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला 6 गुणांसाठी सोडवायचे आहेत। प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी 3 गुण मिळतील। 1 कंसात 23 वजा x व कंसात 19 वजा x यांचे कंसात 28 वजा x हे मध्यम प्रमाणपद आहे, तर 1 ची किंमत काढा। दुसरा प्रश्न, प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष आहे। प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा। आणि तिसरा प्रश्न आहे, निखिलने आपल्या मासिक उत्पन्नाच्या 5% भाग मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केला, 14% भाग शेअर्समध्ये गुंतवणूक व 3% भाग बँकेत ठेवला आणि 40% भाग दैनंदिन खर्चासाठी वापरला। गुंतवणूक व खर्च जाऊन त्याच्याकडे 19,000 रुपये उरते, तर त्याचे मासिक उत्पन्न काढा। 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवायची आहेत। आणि तुम्हाला 9वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 9वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि त्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा।